हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वात जास्त फरमाईश असते ती म्हणजे दाल तडका जिरा राईसची. आज तीच रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे. आता इथे मी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुतल्यानंतर आपल्या याच्यात पाणी घालायचं आहे आणि जवळजवळ 15 मिनिटं भिजत ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण इकडे डाळ शिजवून घेऊया. त्यासाठी एका कुकरमध्ये 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. त्या दोघी डाळी आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. डाळ धुतल्यानंतर आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे पाव चमचा हळद, हिंग, 1 पळीभर तेल आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. आता आपण 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजवून घेणार आहोत. इकडे आपला तांदूळ सुद्धा छान असा भिजला गेलेला आहे. तर दुसरीकडे मी इकडे पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घातलेला आहे आणि या गरम पाण्यामध्ये आपण भिजलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर भात मोकळा, सुटसुटीत, दाणेदार जर हवा असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने भात नक्की शिजवून बघा. आपण हा तांदूळ फक्त 15 मिनिटं आपण भिजत ठेवलेला होता, त्यामुळे आपल्याला जास्त शिजवायचा नाहीये. फक्त 10 मिनिटंच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनिटांनंतर जर आपण बघितलं की आपला भात हा 90% शिजला गेलेला आहे. आता हा जो सर्व भात आहे तो मी एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. त्याच्यामुळे काय होईल, भातामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी राहिलेलं असेल ते सर्व पाणी या चाळणीद्वारे निघून जाईल. आता जवळजवळ सर्व भात मी या चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आता एका चमच्याच्या साहाय्याने आपण खालीवर करून घेणार आहोत, जेणेकरून भातामध्ये जी काही वाफ राहिलेली असेल ती वाफ निघून जाईल. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा, सुटसुटीत, दाणेदार भात आपला इथे तयार झालेला आहे. आता इकडे आपण दाल तडका तयार करूया. त्यासाठी एका कढईमध्ये मी जिरं आणि मोहरीचा तडका दिलेला आहे. त्याच्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे. आता हे सर्व आपण तेलावर परतून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण एक मोठा आकाराचा कांदा घेणार आहोत आणि तो कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जवळजवळ 2 मिनिटांनंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला 2 मिनिटं नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. एकदा का कांदा टोमॅटो चांगले परतून झाले की त्याच्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत. त्यासाठी पाव चमचा हळद, प्रत्येकी 1 चमचा लाल तिखट, धना पावडर आणि गरम मसाला घालायचा आहे. आता हे मसाले सुद्धा आपल्याला जवळजवळ 2 ते 3 मिनिटं तेलावर परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घेणार आहोत. डाळ टाकल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता पाण्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. शक्यतो जर आपण हॉटेलमध्ये बघितले की आपली ही जी डाळ फ्राय असते ती थोडीशी दाटसरच अशी असते. त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. आता ही डाळ आपल्याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. आता याच्यात मी 1 चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार कोथिंबीर घालून घेतलेली आहे. मस्त गरमागरम दाल फ्राय आपली इथे तयार झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्या इथे दाल तडका द्यायचा आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला 1 चमचा तेल आणि 1 पळीभर तेल घालायचं आहे. ते गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीचा तडका द्यायचा आहे. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्या ज्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, हिंग, लाल तिखट आणि कसुरी मेथी घालायची आहे. आता हा जो गरमागरम तडका आहे तो तडका आपल्याला ह्या डाळमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मस्त गरमागरम दाल फ्राय किंवा दाल तडका आता आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण इकडे जिरा राईस करून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप आणि 1 पळीभर तेल घातलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं तडतडल्यानंतर आपण जो भात शिजवलेला होता तो शिजलेला भात आपण या पॅनमध्ये घालून घेणार आहोत. फक्त 2 ते 3 मिनिटं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. आता चवीनुसार थोडंसं मीठ आणि आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे. आता इथे मस्त गरमागरम जिरा राईस सुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने अगदी हॉटेलच्या चवीचा मस्त मोकळा, सुटसुटीत, दाणेदार जिरा राईस आणि दाल तडका घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका.